चौथी पिढी ज्यांची राजकारणात असते, बाय चॉईस असतं राजकारणात येणं की पर्यायच नसतं. राजकारण एकदम जास्त अंगात घेतलं की ते चुकीच्या मार्गाने सुद्धा लागू शकतं. राजकारण्यांची बरोबर खूप VIP ट्रीटमेंटमध्ये जगतात, असं सगळ्यांची एक तक्रार असते. जनतेसाठी काय करू त्याच्याऐवजी विरोधकांचा गेम कसा लावू त्याच्यावरती सध्या नेत्यांचा फार मोठा फोकस आहे. पोरी पटवायचं वय आहे, तू राजकारण आता करतोय, समाजकारण आहे, लोकांमध्ये राहतोय. सामान्य जनतेमध्ये असा भाव नसला पाहिजे की आम्ही कोणाशी घाबरलं पाहिजे. नेत्याशी तर मुळीच नाही. समाजकारण आवडतं की राजकारण? राजकारणाची जी परिभाषा सध्या महाराष्ट्रात आहे ती फोडाफोडीची आहे, गद्दारीची सुद्धा आहे. मंडळी नमस्कार. वैचारिक किड्याच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, 25व्या वर्षी तुम्ही काय करत होतात आयुष्यात? मी तर हे फिगर आउट करत होतो की आयुष्यात मला काय करायचं आहे. आणि आय एम शुअर की तुमच्यापैकी पण अनेक जण असेच असतील की ज्यांना टेन्शन असेल की पुढे आपल्या आयुष्याचं काय होणार आहे. पण इतक्या कमी वयातसुद्धा कोणी समाजकारण आणि राजकारण या गोष्टींमध्ये आपलं करिअर करायचं असं ठरवत असेल तर अशाच एका व्यक्तीला आज मी वैचारिक किड्यावर घेऊन आलो आहे. धनंजय चौधरी. मित्र, खूप खूप स्वागत आहे धनंजय तुझा. हॅलो. धनंजय आहे रावेरचा, खानदेशातलं रावेर असा तालुका जिथे भारतात सगळ्यात जास्त केळी पिकतात. तर इतक्या तरुण मुलाचं नक्की राजकारणाकडे बघायचं विजन काय आहे आणि राजकारणामध्ये तरुण लोक काय येत नाहीत, त्यांचं काय दृष्टिकोन असलं पाहिजे, अशा एकूणात सगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. गप्पांना सुरू करू, शेवटपर्यंत एपिसोड नक्की बघा. सो धनंजय, कसा आहेस? सध्या तरी बरं चालू आहे. आजच आमची कृतज्ञता संवाद यात्रा आटोपली आणि ती आटपून आज मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे. रुटीन काय सध्या? रुटीन सध्या म्हणजे न विचारण्यासारखंच आहे. कारण सकाळी जवळपास 6:30ला जाग येते. कुठेतरी मित्रपरिवारातर्फे किंवा सहकाऱ्यांतर्फे काही नाश्त्याचं आयोजन असलं तर तिकडे नाश्ता करतो आणि नाश्ता केल्यावरती पुढच्या दौऱ्यासाठी निघतो. आणि निघाल्यावरती संध्याकाळ कशी होऊन जाते, मग सहकाऱ्यांचे फोन येत असतात, काही काम असतात, लोकांच्या भेटीगाठी चालू असतात, त्यांच्या अडीअडचणी ऐकणं सुरू असतात, समस्या समजून घेणं सुरू असतात. काही आपण त्यांना मदत करू शकलो तर ती करू शकतो, अधिकाऱ्यांशी बोलणं असावं तर ते चालू राहतात. आणि अशा प्रकारे सध्या दिनचर्या आहे. आणि मग असं करत करत संध्याकाळी जिथे मुक्काम असते ते त्यांच्याशी गप्पा टप्पा होतात, गावातले वेगवेगळे किस्से ऐकायला मिळतात, गावातला इतिहाससुद्धा एका प्रकारे कळतो आणि त्याच्यामध्ये बरंचसं एक वैयक्तिक रिलेशन त्यांच्याशी बनलं. इतक्या कमी वयात तू समाजकारणाला म्हणजे आपलंसं करतोय, लोकांमध्ये जातोय, मिसळतोय, इतक्या कमी वयात राजकारणात इंटरेस्ट घ्यावा तरुणांनी, काय वाटतं? खरं तर घ्यायला पाहिजे. कारण याच्यातूनच मुलं जी आहे म्हणजे युवक जी आहे ती बऱ्याच गोष्टी शिकू शकतात आणि याच्या माध्यमाने तरी किमान त्यांच्या विचारांना बऱ्यापैकी चालना मिळू शकते असं मला वैयक्तिक वाटतं. सध्या होतं काय की पूर्ण भारतामध्ये 18 वर्षाला आपल्याला मताचा आज अधिकार दिलेला आहे. म्हणजे तुम्ही 18चे झाले की तुम्ही मतदान करू शकतात. पण राजकारणाची पायरी चढता चढता ग्रामपंचायत असते, पंचायत समिती असते, जिल्हा परिषद असतं, नगरपालिका असतं, आमदारकी असते, खासदारकी असते, राज्यसभा असतं, लोकसभा असतं. या सगळ्या गोष्टी तिथे म्हणजे समोर राजकारणीने तुमच्यासमोर ठेवलेल्या असतात. आता अनेक असे तरुण आहे जे वयाच्या 21व्या वर्षीच ग्रामपंचायतमध्ये सुद्धा भाग घेत असतात आणि त्यांना त्यांच्या वार्डातला खूप चांगल्या प्रकारे पाठिंबासुद्धा असतो. कारण त्या वार्डाची अशी एक भूमिका असते की त्या तरुणांनी आपल्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची तो हिंमत दाखवतो आणि त्याला ते निवडून देतात. आणि अशा प्रकारची तरुणं हळूहळू मी वैयक्तिक ग्रामपंचायतमध्ये पाहत इथपर्यंत पोचलेलो आहे. आणि अशा प्रकारे मुलं इंटरेस्टसुद्धा घेत आहे. त्याच्यामागे बरीचशी कारणं आहे की मुलांनी इंटरेस्ट घेतला पाहिजे. कारण युवकांची समस्या युवकांशिवाय आणखीन कोणी चांगल्या प्रकारे समजू शकत नाही. मला फार फॅसिनेटिंग वाटतंय की चौथी पिढी ज्यांची राजकारणात असते, म्हणजे पणजोबा, आजोबा, वडील आणि आता तू, तर बाय चॉईस असतं राजकारणात येणं की पर्यायच नसतं राजकारणामध्ये येणं? बाय चॉईससुद्धा असतं. खरं तर वडिलांनी म्हणजे शिरीषदादांनी मला फार सांगितलं होतं. मला म्हणजे माझंसुद्धा या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट 5 वर्षापूर्वी नव्हता. दादांनी मला ऑप्शनसुद्धा दिले होते की तू इंजिनिअरिंग कर किंवा डॉक्टर की जर कधी तुला करायची असली तर कर. पण मी लागलो होतो लॉ करण्याच्या मागे. मला LLBमध्ये फार इंटरेस्ट होता. मला प्रॅक्टिकल्सच्या ऐवजी थेरॉटिकल अप्रोच खूप जास्त आवडतो. म्हणजे प्रॅक्टिकली माझ्या मनात असतो पण थेअरीमध्ये डीप इन स्टडी करणं मला खूप आवडतं. मग त्याच्यामुळे लॉशी माझा संबंध आला आणि त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की तुला आता ॲडव्होकेसी करावी लागेल. मग तुला आता ॲडव्होकेट व्हावं लागेल आणि तू या सर्व गोष्टी तू कर अशी माझी इच्छा आहे. पण लॉकडाऊन लागल्यामुळे मी आधीच 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांच्या इलेक्शनसाठी कॅनव्हसिंग केली होती, प्रचार केला होता
आणि लोकांच्या ओळखीपाळखी बऱ्या प्रमाणात बनल्यासुद्धा होत्या. एक मुलगा म्हणून माझी जबाबदारीसुद्धा होती की स्वतःच्या वडिलांना काहीतरी हातभार लावू लागावा, म्हणून मी ती जबाबदारी स्वीकारली होती. आणि असं करत करत लॉकडाऊनमध्ये जेव्हा घरी परत आलो, कारण सगळेच घरी परत गेलेले होते, त्या 2-3 वर्षामध्ये ज्या प्रकारची सोशल वर्कची कामं जी असतात, सामाजिक कार्य जी असतात ती करावी लागली. त्याच्यामध्ये मी ओढल्या गेलो त्याच्याऐवजी ती मला आवडूसुद्धा लागली. जे वकिलाचा काळा कोट सोडून आता नेत्याचा पांढरा सदरा घालायच्या मार्गावर तो आहेस. वकील जो त्याच्या कटघऱ्यामध्ये, न्यायालयाच्या कटघऱ्यामध्ये जेव्हा त्याच्या क्लायंटच्या समस्या मांडत असतो, तशाच प्रकारचं काम एका पुढाऱ्याचं असतं की जनतेच्या दरबारातल्या ज्या समस्या असतात त्या सरकारपर्यंत त्या मांडायच्या असतात. आणि अशाच प्रकारे हे जी 2 प्रोफेशन आहे, म्हणजे LLB आणि पॉलिटिक्स, हे फार क्लोजली रिलेटेड आहेत. बऱ्याचशा लोकांना ती कळणार नाही, पण ते फार क्लोजली रिलेटेड असतात. आणि एक नेता किंवा पुढारी किंवा कार्यकर्ता जेव्हा असतो, तो एक क्लास किंवा एक कम्युनिटी आणि किंवा एक सेपरेट लोकांसाठी मर्यादित नसतो. तो त्याच्याशी संबंधात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आणि प्रत्येक समाजातल्या घटकाशी तो जोडला जातो आणि त्यांच्या सर्व समस्या मांडणं त्याचं कामसुद्धा असतं. म्हणून या प्रकारे म्हणजे इट्स को रिलेटेड. राजकारण्यांची बरोबर खूप VIP ट्रीटमेंटमध्ये जगतात असं सगळ्यांची एक तक्रार असते. तर तुझा काय अनुभव आहे याच्या संदर्भात? आणि असं खरं बघितलं तर असं काही सर्वेश असं नसतंच. म्हणजे बऱ्याचशा घरांमध्ये सुद्धा मी पाहिलेलं आहे अशा प्रकारची VIP ट्रीटमेंट कोणी साधं स्वीकारतसुद्धा नाही. पण तशी माझ्या घरामध्ये संस्कार आणि परंपरा नव्हतीच. म्हणजे माझी आजी त्या काळी मंत्र्यांची पत्नी असताना शिक्षण घेत होती, ग्रॅज्युएटचं शिक्षण घेत होती. आणि ते शिक्षण घेत असताना ती कॉलेजला जी आहे ती बसनी किंवा टॅक्सीने जात असायची. आणि जेव्हा ग्रॅज्युएशन सेरेमनी त्या कॉलेजची झाली तेव्हा लोकांना आणि त्या संस्थेच्या चालकांना समजलं की नाही, या तर मंत्र्यांच्या पत्नी आहेत. आणि अशाच प्रकारे माझ्या आईवडिलांनी त्यांचं आयुष्य जे आहे, जीवन जे ते उभं केलं. म्हणजे खरं तर एकेकाळी असा प्रकार होता की आईचा पगार होता आणि बाबांचा नव्हता. आणि त्या काळी आईचा जेव्हा पगार होता तेव्हा आई खिरोद्यावरनं भुसावळला येण्यासाठी बजाज MITवरनं प्रवास करायची. आईसोबत माझी बहीणसुद्धा असायची. आई त्यांना बस स्टँडवरती सोडायची ताईला आणि तिला बसने रवाना करायची आणि स्वतः MITने तिच्या नोकरीला जायची. आणि असं एकेकाळी त्यांचं भाड्याचं घरसुद्धा भुसावळात होतं. आणि अशी त्यांची सुरुवात होती आणि त्यांनी इथपर्यंत मला पोचवलं. खरं तर मला लहानपणी आठवतं की माझी जेव्हा ज्युनियर KG होती तेव्हा मला माझ्या बहिणी ज्या आहेत, दोन्ही बहिणी, त्या स्कूटी किंवा सायकलवरती मला घेऊन शाळेमध्ये सोडत असायच्या जळगावमध्ये. त्याच्यानंतर सिनियर KGला जेव्हा मी भुसावळला ॲडमिशन घेतली, तुसो झोपे, एकदम साधी शाळा, बिलकुल दुसरा मजलासुद्धा त्या शाळेला नाही. आणि ते घरापासून चालत्या अंतरावरती असायचं, त्यासाठी मी त्या शाळेपर्यंत चालतच जायचो. नंतर पहिलीपासनं जेव्हा शिक्षण घेण्याची वेळ आली तेव्हा केंद्रीय महाविद्यालयामध्ये माझी ॲडमिशन त्यांनी भुसावळला केली आईवडिलांनी. आणि तिथेसुद्धा मी दीर्घकाळ म्हणजे बराच म्हणजे समजून घ्या 8वी-9वीपर्यंत मी रिक्षाने गेलो. आणि असं म्हणजे त्यात कधी गरज VIP ट्रीटमेंटची पडली नाही. एक ना समाजामध्ये 2 टाईपचे तरुण आहेत की काही जण राजकारणाच्या खूप नादी लागलेत आणि काही जण असे आहेत की राजकारणाला अगदी बघतसुद्धा नाही. म्हणजे त्यांचं मत असतं की आपला त्याच्याशी काही संबंध नाही. या दोन्ही कॅटेगरीतल्या लोकांकडे तू कसं बघतो? कॅटेगरी म्हणजे आता खरं तर एकदा तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला तर तुम्ही राजकारणाकडे पाहिलंच पाहिजे. कारण कसं आहे, आज आपण इकॉनॉमिक स्ट्रक्चर जर कधी अभ्यास करण्याचं ठरवलं तर सारखं एकच बोंब असते की मिडल क्लास लोकांना जे आहे ते न्याय मिळत नाही. तर आता मला सांगा, जर कधी 70% भारतातली लोकं जर कधी मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करतात आणि त्यांनीच त्याच्यामधनं इंटरेस्ट काढला तर देश कसा चालणार आहे? देशावरती आधारित मुद्दे, राज्यावरती आधारित मुद्दे आणि तिथून तुमच्या ग्रामपंचायतीपर्यंत आधारित मुद्दे, याच्याबद्दल लोकांनी राजकारणात इंटरेस्ट घेतलाच पाहिजे. किमान त्यांचे हक्क जे आहे, त्यांच्या संध्या ज्या आहे, त्यांची इच्छा जी आहे, त्यांची जी सरकारकडे मागणी आहे आणि त्यांचं जे साखळी जे सरकारला ते घालताय किंवा त्यांच्या लोकप्रतिनिधीपर्यंत ते घालतायत, त्या पूर्ण होत आहेत की नाही त्यासुद्धा त्यांनी तपासलं पाहिजे आणि तेव्हा त्यांनी जाऊन मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे जो जास्त नादी लागतो तो सुद्धा एखाद्या वेळेस आपण असं म्हणू शकतो की तो धक्कादायक, त्रासदायकच ठरत असतो. कारण राजकारण एकदम जास्त अंगात घेतलं की ते चुकीच्या मार्गाने सुद्धा लागू शकतं आणि एकदमच टाकून दिलं तर ते सुद्धा चुकीच्या मार्गाने लागू शकतं, एकदम दुर्लक्षित राहू शकतं. म्हणून माझं वैयक्तिक मत असं आहे की त्या दोन्ही कॅटेगरीज ज्या तर कोणी बॅलन्स करू शकलं तर ते एकदम योग्य राहील संपूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी सुद्धा. खूप जड चर्चा झाली राव. 25 वर्षाचा आहे तू, फक्त 25 वर्षाचा आहे तू आणि चिल करायचं वय खरं तर आहे. म्हणजे फिगर आउट होत नाही लोकांना 25 वर्षी काय करायचं आहे. तू करतो का चिल आउट मित्रांसोबत? खरं तर एकदम चांगल्या ठिकाणी माझं गाव सापडलेलं आहे, बिलकुल सातपुड्याच्या पायथ्याशी.
म्हणजे आज जर कधी सातपुड्याची एक फेरी मारायची असली तर बिलकुल 15 किलोमीटरवरती सातपुड्यासारखा एवढा मोठा पर्वत आहे. आणि या पर्वतावरती विविध प्रकारची धरणं त्या काळी बाळासाहेबांच्या हस्ते बांधण्यात आली, त्यांच्या माध्यमाने बांधण्यात आली. आणि आज तो परिसर एवढा मोठा निसर्गरम्य परिसर झालेला आहे की तिकडे हरणं पाहायला मिळतात, रकून्स पाहायला मिळतात, वाईल्ड बोर पाहायला मिळतात, बिबटे पाहायला मिळतात, ससे पाहायला मिळतात, फॉक्सेस पाहायला मिळतात. या सगळ्या गोष्टी माझ्या घरापासून फक्त 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर मला जर कधी चिल करायचं असलं, एकदम मनापासून चिल करायचं असलं, तर मी या सगळ्या निसर्गाच्या सानिध्यात सारखा जात असतो. कधी मित्रांना घेऊन जातो, कधी एकटा जातो, कधी फक्त ती ताजी हवा खाण्यासाठी जातो, कधी कॉफी प्यायलाच मित्रांसोबत निघून जातो. अशा प्रकारच्या गोष्टी करत असतो. मनसुद्धा शांत होतं. तसं तर ते सायकोलॉजिकली प्रूव्हन आहे की द मोर यू गो इन टू नेचर द मोर इट सूथ्स यू. तर मग अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा होत असतात. मेंटली आपल्याला कशा प्रकारची शांती त्या निसर्गाच्या सानिध्यात मिळेल ते सुद्धा समजत नाही, पण नकळत मिळत राहते. सो पोरी बिरी पटवायचं वय आहे, तू राजकारण आता करतोय, समाजकारण आहे, लोकांमध्ये राहतोय, लग्न करायचा प्लॅन काय आहे? तसं तर सध्या काही प्लॅन्स तोंडासमोर दिसत नाही, कारण तोंडासमोर फक्त इलेक्शन आहे. पण आता इलेक्शननंतर आईवडील ठरवतील तशा प्रकारे. ओके, म्हणजे आईवडिलांनीच ठरवायचं आहे लग्न. त्यांनीच ठरवायचं. क्या बात आहे. म्हणजे आईवडिलांच्या एकदम धाकातला मुलगा आहे तो. धाक नाही म्हणता येणार, कारण त्यांनी जे माझ्यासाठी निर्णय आतापर्यंत घेतलेले आहेत आणि त्यांनी मला जे आयुष्यात सल्ले दिलेले आहेत त्याच्यावरती आज मी उभा आहे. आणि त्याच्यामुळे आज मला लोक ओळखतात आणि माझी ओळख त्यांच्यामुळे आहे. त्यांचे संस्कार, त्यांनी माझ्यावरती वैयक्तिक घेतलेली मेहनत, माझ्यावरती दिलेलं लक्ष आणि वेळ आली तर माझ्यावरती ठेवलेला दबावसुद्धा, त्या दबावांमुळे आज जे काही माझी ओळख आहे ती निर्माण झालेली आहे. आणि त्याकरताच त्यांचे सल्ले, त्यांच्या सूचना आणि त्यांचे निर्णय मला फार आवडतात आणि त्यांच्याशीच मी सल्ल्यानुसार सगळी कार्यपद्धत करणार. आजकाल साधं सरपंचाचं किंवा झेडपीच्या सदस्याचं पोरगं जरी असेल तरी खादी, लिनन वगैरे जॅकेट्स, गुलाबी जॅकेट्स ते घालून फिरतात. तुला नाही वाटत असं फिरावं आणि दहशत करावी? दहशत म्हणजे करायची तर कोणावरती सर्वात पहिली गोष्ट, कारण राजकारण दहशत जर कधी तुम्हाला ठेवायची असली, दहशत नाही म्हणता येणार, तुमचा वचक असला पाहिजे तो फक्त अधिकाऱ्यांवरती. त्याच्या व्यतिरिक्त सामान्य जनतेमध्ये असा भाव नसला पाहिजे की आम्ही कोणाशी घाबरलं पाहिजे. नेत्याशी तर मुळीच नाही. जनता सतत अप्रोचेबल असली पाहिजे, म्हणजे त्यांच्या मनात अशी भावना असली पाहिजे की नाही, जर कधी हा माझा नेता असेल तर याला मी सहज जाऊन भेटलं पाहिजे, अशी मनोभावना त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि सध्याच्या राजकारणात आपण पाहतो की 10-20 गाड्या येणार आहे, मोठे मोठे बॉडी बिल्डिंगचे त्यांचे बॉडीगार्ड उतरणार आहे. अशा प्रकारचं संपूर्ण देशभरात महाराष्ट्र राज्यामध्ये राजकारण सध्या त्याच्या आधारित होत असतं. ठीक आहे, आपण पॉवर शो, रोड शो जेव्हा म्हणतो तेव्हा ठराविक वेळेस ते गरजेचं सुद्धा असतं एक राजकीय वातावरण निर्माण करण्यासाठी. पण सारखं तेच रेटत राहिलं तर मला काही वाटत नाही म्हणजे समाज एका योग्य दिशेने ते नेऊ शकतील, कारण किंवा आपण नेऊ शकू. म्हणून खादी वगैरे आधी मी कुर्ते घालायचो, पण तेव्हा असं वाटायला लागलं की मी सर्व मुलांपेक्षा एक वेगळा मुलगा दिसून राहिलो आहे पब्लिकमध्ये. आणि मला ते काही आवडलं नाही, कारण सगळी मुलं एका बाजूला आणि मी एका बाजूला असं दिसत होतं फोटोमध्ये. तर मला असं वाटलं की नाही, सर्वसाधारण आपली पॅन्ट शर्टच बरी, काही खादी काही घालायची गरज नाही, कॉटनसुद्धा बरंच असतं. मग अशा सगळ्या गोष्टी करायच्या असतात. समाजकारण आवडतं की राजकारण? समाजकारण जास्त आवडतं, कारण राजकारणाची जी परिभाषा सध्या महाराष्ट्रात आहे ती फोडाफोडीची आहे, गद्दारीची सुद्धा आहे. आणि जनतेसाठी काय करू त्याच्याऐवजी विरोधकांचा गेम कसा लावू त्याच्यावरती सध्या नेत्यांचा फार मोठा फोकस आहे. म्हणून समाजकारण जर कधी करू शकलो, समाजमध्ये फक्त ठराविक एकटा समाज नाही, पण संपूर्ण मानवजाती हा आपला समाज आहे, अशा प्रकारे त्यांच्यासाठीच कार्य करायचं आहे. हे तर दीर्घकाळ नक्कीच, पण राजकारणाच्या सुद्धा थोडंफार सानिध्यात राहणं गरजेचं आहे आणि तशाच प्रकारे मी काम करणार आहे. कारण यार लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे या समाजकारणात काम करत असताना? लोकसहभाग खरं तर उदाहरण द्यायचं झालं तर ते सुरुवात धनाजी नाना चौधरी यांनी, म्हणजे माझे पणजोबा, त्यांनी केली. आणि त्या काळामध्ये अनेक आदिवासी क्षेत्रामध्ये जे काम करायचं होतं ते लोकसहभागातून त्यांनी केलं. म्हणजे शाळा बांधण्या असतील, आश्रमशाळा बांधण्या असतील, म्हणजे अशा प्रकारची उदाहरणं त्यांनी उभी करून दाखवली. आता एकंदरीत परिस्थिती बघत असताना मी जेव्हा शेतकऱ्यांना भेटत होतो संपूर्ण दौऱ्यामध्ये, संपूर्ण यात्रेमध्ये, तेव्हा अशा समस्या जाणवू लागल्या की शेतकऱ्याच्या म्हणजे आमच्याकडे केळी जास्त लावली जाते आणि ती केळी जेव्हा पिकते तेव्हा तिला वेळेवरती काढणं गरजेचं असतं. आणि अनेक शेतकऱ्यांच्या रस्त्यांमध्ये आज शेतरस्तेच नाही, जेणेकरून ती केळी जी आहे ती वेळेवरती कापण्यासाठी ते शेतात जाऊ शकत नाही.
आता तो जर कधी प्रॉब्लेम आज आपण बघितला, म्हणजे तेव्हा केळीला भाव जास्त असला तर त्यांच्या पदरात येणारं सोनं जे असतं ते त्यांना पदरातसुद्धा घालता येत नाही, अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्यावरती निर्माण होते. मग त्याच्यासाठी लोकांना मी सांगितलं, त्यांना मी आवाहन केलं जनतेला, की तुम्ही थोडंफार सहकार्य करा. तुम्ही ट्रॅक्टर उभे करा, तुम्ही त्याच्यात पेट्रोल घाला, आम्ही JCB पाठवतो, तुमचे रस्ते करून घेतो. आपण काही ना काही करून त्या रस्त्यांवरती गड्डे बुजवून घेऊ, काटे मोकळे करून घेऊ. अशा प्रकारे त्यांचे ते लोकसहभागातनं जवळपास 20 ते 25 गावांमधले काही ठराविक रस्ते आम्ही करू शकलो. आता याच्यामध्ये अजूनही लोकांच्या मागण्या आहेत की दादा आमच्या शेतामध्ये रस्ते नाही, त्यांना मदत करणारं कोणी नाही, शासन त्यांच्याकडे लक्षसुद्धा देत नाही आहे. तर मी त्यांना सांगितलं की लोकसहभागातून आपण जेवढे रस्ते आपल्यापर्यंत पोहोचतात ते तर करणारच आहोत, पण या पुढच्या काळामध्ये हे सर्वच रस्ते आम्ही करून दाखवू. आपल्या देशात यार 70-75 करोड तरुण आहेत, पण राजकारणामध्ये एवढा नंबर दिसत नाही. याच्या मागची 3-4 महत्त्वाची कारणं तुला काय वाटतं? सर्वप्रथम म्हणजे जसं मी आपल्याला मागच्या मुद्द्यामध्ये सांगितलं होतं की मिडल क्लास फॅमिलीज ज्या आहेत त्या इंडियामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे. मग आता एक मिडल क्लास फॅमिली जेव्हा त्याच्या मुलाला शिकवत असते तेव्हा काय विचार करते की माझा मुलगा चांगल्या नोकरीला लागला पाहिजे. आता एकदा का पोरग्याला नोकरी लागली तर त्याचा तिथेच राजकारणाशी संबंध संपला. फक्त टॅक्सवरती त्याचा जास्त फोकस असतो आणि तो टॅक्स जर कधी गडबडला तर तेव्हा तो सुद्धा निर्णय घेतो, पण ॲक्टिव्हली काही राजकारणामध्ये पार्टिसिपेट करत नाही. असं तो नाही करणार की 10 लोकांना बसवेल आणि राजकारणाची परिस्थिती सांगेल, समजवून देईल, त्याचा मुद्दा पटवून देईल, अशा गोष्टी ते करत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सर्वात मोठा की फॅक्टर आहे. त्याच्यानंतर मिडल क्लासपासून आता लोअर क्लास फॅमिलीज ज्या असतात, म्हणजे एकदमच गरीब कुटुंब जी असतात, त्यांना बिचाऱ्यांना स्वतःच्या दिवसाच्या मजुरीवरतीच जग जगावं लागतं आहे. आणि ते जगत असताना त्यांचीसुद्धा मुद्दे महत्त्वाची असतात, पण त्यांचंसुद्धा फारसं लक्ष राजकारणावरती काही राहत नाही. आता मला सांगा, गरीबातला कुटुंब जो असेल, त्यांनी जर कधी एका दिवसाची मजुरी जर कधी कमवली नाही तर त्याचं एका दिवसाचं घरदारसुद्धा चालणार नाही, अशी परिस्थिती असते बरं का. मग आता हे सर्व जर कधी फॅक्टर्स आपल्या देशामध्ये आजही जिवंत आहेत, तर मग युवक जे आहेत ते कशाप्रकारे म्हणजे घर उभं करायच्या व्यतिरिक्त ते आणखीन दुसऱ्या गोष्टीमध्ये लक्ष केव्हा घालतील? तुझे आजोबा, वडील यांना तू काम करताना बघितलं असेल, ऐकले असतील त्यांचे किस्से जुने वगैरे. तर आजोबा आणि वडिलांकडून कुठले कुठले मुद्दे आहेत की जे तू शिकलायस आणि तुझ्या आयुष्यभर तुला ते सोबत ठेवायला आवडतील? खरं तर आजोबांकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे खरं तर त्यांचं जर कधी आचरण मी संपूर्ण माझ्या आयुष्यातच करू शकलो तर खूप चांगली गोष्ट होऊ शकेल. पण ते ज्या नित्यनियमाने सर्व गोष्टी करत असायचे आणि जेव्हा जनतेच्या समस्यांसाठी ते एकदम पाठीमागे लागून कार्य करायचे. आता बरेचसे त्यांचे जुने सहकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यावेळी ते सांगत असायचे की कोणी जर कधी त्यांच्यापर्यंत समस्या घेऊन जायचं तर ती समस्या ते सर्वप्रथम ऐकून डायरीमध्ये लिहित असायचे आणि संबंधित अधिकाऱ्याशी किंवा संबंधित ॲडमिनिस्ट्रेशनच्या वर्कलाईनशी त्याच्याबद्दल पत्र असेल किंवा फोन असेल, या सर्व गोष्टी ते टायमाला करत असायचे. आणि अशा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं मला शिकण्यासारख्या भेटल्या. दुसऱ्या बाजूला माझे वडील जे आहे त्यांच्याकडनं मला शिकण्यासारखं जे मिळालं ते असं आहे की ह्या सर्व गोष्टी करत असताना स्वतःची पर्सनल लाईफ जी ती साईडला टाकून आपण चालत नाही. म्हणजे राजकारण तुम्ही करा, जनतेची खूप जास्त सेवा करा, रात्रभर तुम्ही सेवा करा, पण स्वतःचं जे जीवन आहे ते सुद्धा तुम्ही जगा आणि स्वतःचे जीवन जगा, म्हणजे स्वतःची छंद पाळा. आता माझ्या वडिलांना फक्त गायन करण्याचा खूप मोठा छंद आहे आणि ते आजही राजकारणात असताना त्यांनासुद्धा जेव्हा त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा मित्रपरिवार म्हणतो की दादा एखादं गाणं होऊन जाऊ द्या ना, मग ते राजकीय मंचावर गाणं म्हणतात. अशा प्रकारची छंद, पर्सनल लाईफ, पॉलिटिकल लाईफ अशी दोन्ही मिक्स करून तो एक प्रोडक्ट जर कधी जनतेला मिळू शकला तर जनतेला पण नेता आपल्यासारखाच वाटायला लागतो. आणि जर कधी फक्त कार्यपद्धतीमध्ये घुसला तर तो वेगळा होऊन जातो. राजकारण्यांकडून कायम एक वाक्य खूप घिसपिट आहे की राजकारण हे जनसेवेचं माध्यम आहे, राजकारण हे जनसेवेचं माध्यम आहे. खरंच आहे जनसेवेचं माध्यम की फक्त म्हणायला आहे? तसं जर कधी डेप्थमध्ये पाहायला गेलं तर सरकारच्या शेकडो योजना आज ज्या आहे ते एकदम शहरातल्या राहणाऱ्या एका श्रीमंतातल्या श्रीमंत माणसापासून ते डोंगरातल्या राहणाऱ्या एका आदिवासी घरापर्यंत सरकारच्या योजना आहेत. आणि त्या जनसेवेसाठी जर कधी राजकारण्यांनी वापरल्या तर जनतेचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. पण हल्लीच्या राजकारणामध्ये मी तुम्हाला सांगतो ना, कसं होतं, सरकार बदलली की जे विरोधी आमदार असतात ते कोरडीच असतात पूर्णची पूर्ण. कारण सरकार त्यांना दबाव फार टाकतं, त्यांच्या प्रशासनावरती दबाव फार टाकत असतात, सगळ्या गोष्टी होत असतात. पण जर कधी या योजनेचा वापर नेत्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या चाहत्यांनी फक्त आणि फक्त जनसेवेसाठी केल्या तर फार मोठ्या प्रमाणात जनतेसाठी काम होऊ शकते. तरी एक तरुण म्हणून आपल्या सिस्टीमकडे बघताना
कधी कधी काय वाटतं म्हणजे सिस्टीममधल्या या गोष्टी आहेत की ज्या अजून बेटर होऊ शकतात किंवा थोड्याशा बदलल्या जाऊ शकतात. सरकारी दफ्तर ते बदलणे गरजेचे आहे. म्हणजे सध्या परिस्थिती अशी की दफ्तरांना पण आपण काय बोलणार, कारण सरकारने त्यांची कॅपॅसिटी जी आहे ती 40% करून टाकलेली आहे. त्याच्यामुळे 2014च्या निवडणुकीनंतर 40% कॅपॅसिटीवरती जर कधी अधिकारी वर्ग काम करत असेल तर मग एवढ्या मोठ्या जनतेची समस्या सोडवणार कोण? आज जर कधी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेचे इलेक्शन नसतील तर या सर्व यंत्रणेवरती प्रतिनिधित्व करणार कोण? त्यांचासुद्धा एक वेगळा वर्ग असतो. पंचायत समितीचे वेगळे ऑब्जेक्टिव्ज असतात, जिल्हा परिषदचे वेगळे ऑब्जेक्टिव्ज असतात, नगरपालिकेचे वेगळे ऑब्जेक्टिव्ज असतात आणि ते जर कधी सिंग्युलराईज करून एका प्रतिनिधीवरती आले तर ते अधिकाऱ्यांनासुद्धा मानवत नाही, प्रतिनिधींनासुद्धा मानवत नाही. जनतेची चिडाचिड होते, जनतेमध्ये नैराश्य पसरते आणि हळूहळू अशा प्रकारे समाज दारिद्र्याकडे जातो. म्हणून सिस्टीममध्ये फ्लॉ एकच आहे, जर कधी ॲडमिनिस्ट्रेशन हे 100% कॅपॅसिटीवरती काम करू शकलं, त्यांच्या ज्या प्रोसिजर्स आहे त्या प्रोसिजरल चेंजेस त्याच्यामध्ये काही ठराविक होऊ शकले सध्याच्या काळातली परिस्थिती पाहता, तर ते होणे फार महत्त्वाचे आहे. म्हणजे जेणेकरून लोकांना सारखं फिरावं लागणार नाही. एकदा का ते सरकारच्या दालनात गेले तर त्यांच्या समस्येचं उत्तर त्यांना लगेच मिळू शकेल आणि त्याच्या मार्गाने त्यांच्या समस्याच्या सगळ्या त्या सुटू शकतील. या 4-5 महिन्यात बलात्काराच्या काही केसेस पुढे आल्या आणि सगळा देश हादरून गेला होता. तर त्या सिस्टीममध्ये जायचं आहे तुला भविष्यामध्ये, तर काय वाटतं की तरुण म्हणून आहे की किती डेंजर होते या केसेस आणि त्याच्याबद्दलची चीड कशी होती तुझी? खरं तर फार राग माझ्या मनामध्ये होता की 3-4 वर्षाच्या लहान मुली, लहान आपल्या बहिणी आहेत आणि यांच्यावरती अशा प्रकारचे अत्याचार जर कधी पुरुष करत असेल तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्ट लावून केलीच पाहिजे असं मला वाटतं. आता तुम्ही मला सांगा, जर कधी हे सायंटिफिकली प्रूव्हच होऊन गेलं, म्हणजे आपली जी लॅब असते त्याला काय म्हणतात, त्याला फॉरेन्सिक लॅब असते. फॉरेन्सिक लॅबमध्ये जर कधी हे प्रूव्हच होऊन गेलं की संबंधित व्यक्तीने अशा प्रकारचा अत्याचार त्या महिलेवरती केला आहे, त्या लहान मुलीवरती केला आहे, त्या लहान बहिणीवरती केलेला आहे, तर तुम्हाला आणखीन कशाची वाट पाहायची गरज आहे? कोर्टाला हा प्रश्न आहे की हे जर कधी सायंटिफिकली आणि फॉरेन्सिकली प्रूव्ह झालेलं आहे तर तुम्ही कशाची वाट पाहताय? सजा द्या, फाशीवरती चढवा, काहीतरी तर करा, ॲक्शन घ्या, जेणेकरून जनतेचा विश्वास हा लिगल सिस्टीमवरती आणि सरकारवरती टिकून राहील. थोडं रावेरकडे यायचं आहे मला. खूप केळी उत्पादन होतं इथे. मुळात खानदेशची ओळखच केळी ही आहे. हो. काय खासियत रावेरची? रावेरची खासियत तर म्हणजे केळी आणि केळीपासून सगळ्या गोष्टी. म्हणजे केळीच बंगले बांधते सध्या आमच्याकडे, असा प्रकार आहे. आणि सुपीक जमीन सापडली, पाण्याचा अभाव नसला की म्हणजे अक्षरशः कोट्यवधीसुद्धा एक व्यक्ती एका वर्षामध्ये कमवू शकतो आणि त्याचा अंदाजा लावू शकत नाही आणि ते मी पाहिलंसुद्धा आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या काळापर्यंत अशी छान बंगले आमच्या परिसरामध्ये बांधल्या गेली ती त्या केळीमुळे बांधल्या गेली. मोठीच्या मोठी गोडाऊनं उभी झाली, आणखीन नवीन प्रकल्प राबवले, कोणी बिझनेस उभे केले. आज म्हणजे किमान 3 ते 4 ग्रामपंचायती अशा असतील की त्या आता नगरपंचायतच्या मार्गावरती लागलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारचा विकास फक्त केळीमुळे होऊ शकला. म्हणजे आधी असं आमच्याकडे होतं की साखर कारखानेसुद्धा त्या काळामध्ये बरेचसे होते. फैजपूरला होतं, चोपड्याला होतं. त्याच्यामुळे ऊस पेरला जायचा. आता ऊसाला तर साखर कारखान्याला नियमित दर द्यायला लागायचाच, पण ऊस जर कधी असायचा, ऊससुद्धा जास्त प्रमाणात असायचा, तर केळी पण बॅलन्स प्रमाणात असायची आणि केळीला पाहिजे तेवढा भाव मिळत होता आणि त्याच्यामुळे लोकांच्या घरामध्ये पैसे आले. सिंचन प्रकल्पसुद्धा आमच्याकडे खूप मोठी 12 ते 13 मोठी छोटी धरणं निर्माण करण्यात आली. त्याच्यामुळे सिंचनाचा आजसुद्धा रावेर आणि यावल तालुक्यामध्ये जास्त काही अभाव नाही आणि त्याच्यामुळे शेतं म्हणजे सुपीक जमीन आहे, पाणी आहे, वीजसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आज आमचे शेतकरी कमाई करतात. मी एक इंटरेस्टिंग गोष्ट ऐकली की केळ हे फळच नाही आहे. काय विषय आहे नक्की? खरं तर केळीला फळाचा दर्जा अजूनपर्यंत मिळालेला नाही आणि ती फार चिंताजनक गोष्ट आहे. कारण जर कधी तो दर्जा मिळाला असता तर म्हणजे फळ दर्जातून त्याच्या आणखीन सवलती शासनाकडनं घेऊ आल्या असत्यात. पण त्याचाच फक्त समावेश फळ पीक विमा योजनेत झाला, बस तेवढंच. त्याच्यानंतर त्याच्यावरती काही ॲक्शन नाही. त्याच्या मागचे बरेच मोठे कारण आहे की केळी महामंडळ स्थापन करू झालंच नाही. केळी संशोधन उपकेंद्र आमच्या परिसरासाठी, म्हणजे रावेर पुरता बोलतो आहे, आमच्या परिसराच्या जवळ असणं फार गरजेचं आहे. कारण क्वालिटीचा तपास होईल, त्याच्यावरती रिसर्च ॲनालिसिस होईल, डेव्हलपमेंटसुद्धा होईल आणि त्याच्याकडून सरकारकडे या सगळ्या गोष्टीचे रिपोर्ट जातील तेव्हा तर सरकार करेल. पण रिपोर्ट पाठवणारी यंत्रणाच जर कधी नसली तर केळीला दर्जा कसा मिळणार आहे? म्हणून त्याला दर्जा तो फळाचा मिळू शकला नाही. त्याच्या मागची कारणं ही आहेत.
मी पुण्याला शिकायला जेव्हा होतो ना, तेव्हा खानदेशातनं खूप पोरं असायची शिकायला. रावेरमधनं पण माझे काही मित्र आहेत. का बरं इथला तरुण बाहेर जातो? इथला तरुण उच्च शिक्षणासाठी बाहेर जातो आहे खरं तर बघितलं गेलं तर, आणि नोकऱ्यांसाठी बाहेर जातो आहे. MIDC पाहिजे तशी डेव्हलप झाली नाही, त्याच्यामुळे या गोष्टी त्यांना कराव्या लागत आहेत. आधी आमच्याकडे साखर कारखाना होता, जसं मी आपल्याला सांगितलं, साखर कारखाना होता, सूतगिरण्या होती, पेपर मिल होती, फार मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होत होता. या सर्व सहकारी संस्था जेव्हा असतात तेव्हा या संस्था ज्या असतात त्या 3 फॅक्टर्सला एका टायमाला फायदा करून देत असतात. तिथे रॉ मटेरियल सप्लाय करणारे शेतकरी असतील, व्यापारी असतील, कोणी असेल, ते सर्वात पहिले बेनिफिशरी असतात, त्यांना त्या गोष्टीचा लाभ मिळत असतो. तिथे कामाला असलेली मुलं, कर्मचारी जे असतात त्यांना तिथून पगार मिळत असतो, आणि त्या संस्थेचे जे शेअर होल्डर्स असतात त्यांना त्याचा डिव्हिडंड मिळत असतो. म्हणजे या सर्व गोष्टी आधी होत्या म्हणून लोक इथे असायची, इथेच काम करायची, इथेच राहायची, इथेच कमवायची. आता त्या गोष्टींचा अभाव असल्यामुळे उच्च शिक्षण, एकदम तंत्रज्ञानी शिक्षण घेण्यासाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांचा प्रवास करावा लागतो. चांगल्या नोकरीसाठी मुलं बाहेर जातात. 10-15% मुलांना चांगल्या नोकऱ्यासुद्धा मिळतात. त्यांचं त्याच्यामध्ये मेहनत असते, त्यांचं नशीबसुद्धा चांगलं असतं. पण उरलेल्या मुलांना फारशा काही नोकऱ्या मिळत नाही. 15-20 हजाराच्या नोकऱ्या त्यांना तिकडे मिळतात, त्या काही परवडत नाही. आणि ते बिचारेसुद्धा शिक्षण घ्यायला एखाद्या वेळेस तुमच्यासोबत तिकडे आले असतील, नोकरी मिळाली असतील तर राहिलीसुद्धा असतील, पण नोकऱ्या नाही मिळाल्या असतील तर परत येऊन शेतीच करत असतील. पण ही समस्या नाही वाटत तुला की तालुक्याच्या ठिकाणून पोरांना गावाला, म्हणजे गाव सोडून शहरात जावं लागतं? खरं तर तो शहरी अनुभवसुद्धा मिळाला पाहिजे प्रत्येकाला, असं मला वाटतं. समस्यासुद्धा ती महत्त्वाची आहे की गावशीव सोडून मुलांना शहरात राहायला जावं लागतं आहे. गावाची गावं खाली होत चालली आहे, कारण आईवडील जे मुलाला मोठं करतात, शिक्षण देतात, त्याच्या मागे उद्देश असतो नोकरी मिळाली पाहिजे, संसार बसला पाहिजे. आणि तो उद्देश जेव्हा साधता येत नाही तेव्हा कुठे तो मुलगा येऊन शेती करतो. म्हणजे ज्या उद्देशासाठी आज त्याला तयारच केलं नाही ते त्याला त्याच्या आयुष्यात करावं लागतं आहे. मग त्याच्यामुळे एका प्रकारची समस्या तर ती आहेच, आणि त्याच्यावरती बारकाईने काम करून शेतीपूरक आणि शेतीला साधता येतील अशा प्रकारचे व्यवसाय जर कधी तिकडेच निर्माण झाले, म्हणजे एका प्रकारे शेतीचं रॉ मटेरियलसुद्धा विकत घेऊन याच व्यवसायांमध्ये ओतायचं आणि याच व्यवसायामध्ये मुलांना कामाला लावायचं, अशा प्रकारची संकल्पना जर कधी कोणी राबवू शकलं, म्हणजे तो तशी माझ्या मनामध्ये विचार आहे, पण त्याला चालना मिळण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असणार. त्या गोष्टी जर कधी त्याची मदत झाली तर पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे युवकांना घरीच नाही तर गावाजवळच रोजगार मिळू शकतो. वडील आणि आजोबा महाराष्ट्राच्या राजकारणातलं इतकं मोठं नाव आहे, त्यांचं काम इतकं मोठं आहे, कुठेतरी दडपण येतं आहे की आपल्याला आपली रेष यांच्यापेक्षा मोठी करायची? दडपण म्हणता येणार नाही, खरं तर ती जबाबदारी आहे. जबाबदारी आहे की त्यांनी आत्तापर्यंतच्या आयुष्यात त्यांनी ज्या पावलांवरती काम केलेलं आहे ते टिकवून ठेवायचं आहे, ही सर्वात पहिली जबाबदारी. त्याच्यानंतर त्यांनी आयुष्यभर ज्या गोष्टींसाठी जगले, लढले, भांडले आणि संपूर्ण आयुष्य अर्पित केलं, म्हणजे ते समाजाच्या आणि समाजातल्या जनतेच्या भल्यासाठी केलं, असं त्यांच्याबद्दल लोकच म्हणतात. मग त्या गोष्टी मलासुद्धा जपून ठेवणं गरजेचं आहे, म्हणून ती एक जबाबदारी आहे. दडपण नाही, कधी कधी टेन्शन येत असेल, पण नंतर समजतं की ही आपली जबाबदारीच आहे. पुढच्या 25 वर्षात रावेरचं भविष्य तुला काय दिसतंय? खरं तर रावेर आणि यावल तालुका हे दोन्ही शेती आणि कृषीप्रधान तालुके ओळखले जातात. तर पुढच्या 25 वर्षामध्ये मला असं वाटतं की या दोन्ही तालुक्यांमध्ये कृषी म्हणजे शेतीपूरक उद्योग जे आहे ते चांगल्या प्रकारे उभे राहू शकतील. फळ प्रक्रिया उद्योगसुद्धा येत्या 25 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे उभे राहू शकतील, आणि याचा फायदा सामान्य जनतेला फार मोठ्या प्रमाणात येऊ शकतो. सध्या तुम्ही बघताय की इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, घरी बसून आपण आपल्या अमेरिकेतल्या असलेल्या कंपनी आणि क्लायंटचे जे आहे ते कामं करू शकतो. अशा प्रकारची सुविधा आपल्याला आज इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीने दिलेली आहे. तर मला सरप्राईज वाटणार नाही की कोणी स्वतःच्या शेतामध्ये 2-3 एकरामध्ये कोणतीतरी IT कंपनी टाकून दिलेली आणि अवतीभोवतीच्या लोकांना तो रोजगार देतो आहे. सरप्राईज नाही, कारण आज अनेक मुलं अशी आहे की युवक अशी आहेत की जी पुण्यात शिकून, मुंबईत शिकून, परदेशात शिकून आज काहीतरी आपल्या खेडेगावासाठी करू इच्छिता, आणि ते करूनसुद्धा दाखवत आहे. वेगवेगळे टेक्नॉलॉजीज आणत आहेत, वेगवेगळ्या मशीन्स आणत आहेत, त्या मशीनमार्फत काही ना काही उद्योग करत आहे आणि त्याच्यामार्फत रोजगारसुद्धा निर्माण करत आहे. मग ह्या सर्व गोष्टी मी संपूर्ण दोन्ही तालुक्यांसाठी येत्या 25 वर्षामध्ये पाहतो आहे. खूप खूप धन्यवाद धनंजय, आज तू वैचारिक किडावर आलास आणि तुझी काय भूमिका होती ती मांडली. तरुणांचा राजकारणामध्ये किती सहभाग असला पाहिजे याची क्लॅरिटी कदाचित लोकांना येईल. त्यामुळे खूप खूप थँक्यू आणि तुला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळासाठी. वेलकम. येस. तर मंडळी, या होत्या
अशा तरुणाशी गप्पा की ज्यांनी 25व्या वर्षीच ठरवलं की मला समाजकारणामध्ये माझं पुढचं करिअर करायचं आहे आणि लोकांच्या सहभागातून किती गोष्टी होऊ शकतात याचं उदाहरण त्याच्या आजोबांपासून वडिलांपासून तर आता तोही आपल्याला घालून देतोय. तुम्हाला आजच्या गप्पा कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. वैचारिक क्रीडाला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या फक्त खानदेशातल्या मित्रांपुरता नाही आहे बरं का, हा सगळ्या महाराष्ट्रातल्या मित्रांसाठी आहे. त्यांच्यासोबत शेअर करा आणि भेटूया वैचारिक क्रीडाच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. टाटा बाय.